हे गाइस, परत स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर येस, आज आम्ही चाललो आहोत कुठेतरी बाहेर। ॲक्च्युअली मी श्रीपादवाडी म्हणून एक प्लेस आहे, दत्ताचं खूप फेमस मंदिर आहे, तर तिथे आम्ही चाललोय बघणार। फर्स्ट टाइमच जातोय, तर ते मंदिर बघणार। आणि का जातोय आम्ही तिथे किंवा काय काम आहे ते तुम्हाला कळेल ब्लॉगमध्ये पुढे, तर तुम्ही ब्लॉग बघत राहा। 3 वाजता घरात आधी ते फोटो काढायला खूप जागा येते। तर श्रीपादवाडी हे चंदगड तालुक्यामधलं एक फेमस मंदिर आहे। जसं मी म्हणलं, दत्ताचं मंदिर आहे हे। आणि असं म्हणतात की दत्ताच्या मंदिरामध्ये दत्ताकडे असं काही आपण विश मागितलं तर ते आपली पूर्ण होते, म्हणजे तेवढी श्रद्धा आणि तेवढं विश्वास लोकांचा आहे दत्त देवावरती। तर हे श्रीपादवाडी ॲक्च्युली पप्पानी एका आय डोंट नो रीलमध्ये का कुठल्या तरी व्हिडिओमध्ये बघितलं होतं, तर ते खूप फेमस आहे म्हणून आम्ही जस्ट एक शॉर्ट ट्रिप म्हणून आलेलो आहोत। इथे एक नेचर फ्रेंडली मंदिर आहे, इथे बघू शकता। आणि या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की इथे लग्नही होतात या मंदिरामध्ये। तर म्हणजे मंदिरामध्ये काही जणांना इच्छा असते की प्युअर मंदिरामध्ये किंवा मंदिराच्या पद्धतीने लग्न करायचं, तर इथे हे असे लग्नसुद्धा होतात या मंदिरात। मंदिराचं एक सेपरेट हॉलसुद्धा आहे, तर इथे खूप जणांचे लग्न होतात त्यांच्या पद्धतीने। तर येस, खूप छोटंसं आणि सुंदर मंदिर आहे आणि आजूबाजूला थोडंसं जंगल आहे, साईडला एक नदी आहे। तर एक असं डेस्टिनेशन प्लेससारखं हे टेम्पल आहे, जे खूप शांत आणि पीसफुल जागा वाटली आम्हाला। इथे एक छोटंसं डॉगी होतं। तर जे हे जे मंदिराचे जे मालक आहेत किंवा पुजारी आहेत त्यांचं हे डॉगी होतं, ते मी आणि आदित्यने खूप खेळलो याच्यासोबत। अँड येस, आम्ही रिटर्न आल्यानंतर आदित्यने केले होते व्हेज बिर्याणी, जी खूप टेस्टी होते। तर ते ओपन करताना आम्ही शॉर्ट व्हिडिओ केला होता। मरच भारी गेले ते सगळं मिक्स करत नाही एकदम तर हा होता छोटासा व्लॉग। तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की या व्लॉगला लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुढच्या व्लॉगमध्ये आपण परत भेटू, तोपर्यंत बाय एव्हरीवन अँड टेक केअर।